मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डीजीटी अपडेट्समध्ये आज एक्झामबाबत बोलणार आहोत. तर ITIच्या एक्झाम 2026च्या तारखा आता येतीलच. तर या ठिकाणी ज्या तारखा आता आलेल्या आहेत त्या टाइम टेबल फॉर 6 मंथ्स एक्झाम 2026 याबाबत बोलणार आहोत. डिटेलमध्ये बघू आपण टाइम टेबल. 6 महिन्याचे जे व्यवसाय असतात त्यांचं टाइम टेबल कशा प्रकारे आहे आणि 1 वर्ष आणि 2 वर्षाचे जी एक्झाम आहे फायनल एक्झाम आपण बघतो, तर ती एक्झाम साधारण कधीपर्यंत होऊ शकते याबाबत सुद्धा डिटेल सांगणार आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो 4 दिवसापूर्वीच एक नोटिफिकेशन आपण बघितलं होतं. तर यामध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ CTS एक्झाम ऑल इंडिया ट्रेड टेस्ट आहे 2026ची. ही जी आहे ती ज्यांचे ॲडमिशन ऑगस्ट 2025ला झालेले आहे आणि 6 महिन्याचे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी आहे. म्हणजे त्यांची एक्झाम आता जी आहे ती शेड्यूल केलेली आहे. प्रॅक्टिकल एक्झाम 16 ते 17 तारीखला आहे. बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चालूच आहेत. तर त्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम 16 आणि 17 तारीख आणि CBT एक्झाम 21 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे आणि रिझल्ट आहे 28 एप्रिल. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये यांची एक्झाम शेड्यूल झालेली आहे. त्यासंबंधी टाइम टेबल आणि सगळी डिटेल्स खाली दिलेली आहेच. 16 आणि 17 तारीखला साधारण ट्रेड प्रॅक्टिकल असणारे या सगळ्या कोर्सेस जे आहेत 6 महिन्याचे कोर्सेस त्यांच्या आणि त्यांची CBT एक्झाम ही लगेचच म्हणजेच 21 तारीखला असणार आहे. तर अशाच प्रकारे पुढचे जे एक्झाम असणार आहे ते AITT 2026 जुलैमध्येच होणार आहे. कारण गेल्या वर्षीचं टाइम टेबल जर बघितलं तर ते सुद्धा AITT 2025 यामध्ये दाखवलेलं आहे. याचप्रमाणे 2026चं टाइम टेबलसुद्धा असणार आहे. पुढे मागे 1, 2, 4 दिवस फक्त होऊ शकतात. तर यामध्ये सगळ्या ज्या बॅचेस आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर यांचं टाइम टेबल ज्यांची हजेरी 80% आहे अशाच विद्यार्थ्यांना ही एक्झाम देता येते. SIDS पोर्टलची सगळी डिटेल्स आता चालू आहे. तर त्यामध्ये ज्यांची पर्सेंटेज 1 वर्षामध्ये 80% एवढी राहणार आहे 6 महिन्याची, त्यांचंच टाइम टेबल या ठिकाणी त्यांचं हॉल तिकीट जनरेट होतं आणि त्यांनाच परीक्षा देता येणार आहे. तर गेल्या वर्षी जर बघितले 2000 जुलैमध्ये झालेली होती 2025मध्ये 17, 18 आणि 19 तारीखला फर्स्ट इयरचं ट्रेड प्रॅक्टिकल झालेलं होतं आणि 21 आणि 22 जुलैला सेकंड इयरची परीक्षा झालेली. त्याच दरम्यान लगेचच CBT सुद्धा चालू झालेली होती. तर अशाच प्रकारे तुमची एक्झामसुद्धा आता लवकरच म्हणजेच जुलैमध्येच 10 जुलैनंतर सदर एक्झाम होतात. म्हणजेच आपल्याला याच तयारीत राहिलं पाहिजे की 31 जुलैपर्यंत आपल्या सगळ्या एक्झाम संपणार आहेत. त्यामुळे आत्ताच अभ्यासाला लागा. आता हा मार्च संपलेला आहे. फक्त तुमच्याकडे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्यामध्ये पूर्ण वर्षभराचा तुम्हाला अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आता यामध्ये जर तुम्हाला निमी मॉक टेस्टबद्दल माहिती नसेल तर यावरच जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. निमी मॉक टेस्टवर ॲपसुद्धा आहे, गुगल ॲप आहे. तर हे डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर तुमच्या ट्रेडचे रजिस्ट्रेशन करून प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर सुद्धा याच लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे त्याच्यावर डायरेक्ट जाऊन, आता ज्यांच्याकडे iPhone आहे त्यासाठी हे ॲप चालत नाही, त्यांच्यासाठी वेबसाईटवर जाऊन त्यांनी काय करायचं आहे सदर लिंक ॲक्टिव्ह करून त्यांची परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर रोज 1-2 टेस्ट जर सोडवले तुम्हाला या मॉक टेस्टमधीलच प्रश्न बऱ्यापैकी येत आहेत. त्यामुळे यातील क्वेश्चन बँक तुम्ही सोडवायचे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळून जातील. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.